पोरं काय करते ना काही नाही बसला होता वगैरे आता अरे अरे हळू हळू बाय 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 बाय. तर मित्रांनो आता आलोय आम्ही विसापूरच्या इथं. खाली इथून आहे बघा, इथून पायवाट सुरू होती आणि इकडे आहे ना या आजींच्या इथं घरी ना हॉटेल वगैरे त्यांचं छोटंसं हॉटेल वगैरे तिथं आम्ही गाड्या वगैरे पार्क केल्या मस्तपैकी. आणि हा बघा इथून दिसतो हा किल्ला, काय भारी दिसतो बघा, एकदम ओकेमध्ये सीन आहे. तर आता मस्तपैकी जाऊ डुलत डुलत मस्तपैकी. टोपी घातली मी, शाळेला टोपीला कधी घालत नाही मी, आज घातली. जाऊ दे चला. शाळेला मला सोडून पुढे गेलं राव. मित्रांनो मज्जा आहे ना आता. अरे भाऊ मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, कालपासून आहे ना, काल 5लाच उठलो हो. आजीने काल 5लाच उठवलं. काल भीमाशंकरला गेलो होतो, आजी बाबा मी आम्ही सगळे. तर तिकडून आलो भाऊ दमून बिमून मस्तपैकी जायला. आणि आज सकाळी पण प्रणव दादा सकाळी 5:30 उठवायला आला, उठा उठा म्हणे, चला चला आवरा. झोपच झाली नाही. त्यामुळे आता घरी जाऊन असा जे दाब झोपणार आहे ना, व्यायाम करणार. जिमला उशीर झाला तर जिमला नाही जाणार, घरी डंबेल आहेत साफसूप व्यायाम करणार आणि झोपणार भाई मस्तपैकी. चला 2 मिनिट माणूस थांबला गेला की रफारफाच पुढे गेले पोरं. हो कुणीच नाही इथं. मित्रांनो ट्रेक तर असला खतरनाक चालू आहे तुम्हाला काय सांगू. आणि टायगर आले, टिंगली पिल्ली चल. सेम टायगर सारखा भाऊ कुत्रा आहे भाऊ आमच्या याच्यात. तसाच आहे भाऊ डॉन, बिल्डिंग मध्ये घाली डॉन म्हणतो त्याला, डॉन नाव ठेवलंय मी. या बघा शूजचे तर काय हाल झाले. या बघा शूज काठी घेतली सोबत तुमच्या भावाने. सहाऱ्याला कसं आहे कधी कधी आहे ना, प्रत्येकाला सहाऱ्याची गरज पडत असते. आज समजू नये की मी बिना सहाऱ्यात चालू शकतो म्हणून. चला टापटूप शिवप्रभात भाऊ सगळ्यांना सहारा प्रोव्हाइड करून राहिले. मित्रांनो एकदम घनदाट जंगल आहे तुम्हाला सांगतोय विसापूरचं. आणि ट्रेक पण असला भारी आहे ना. मला आहे ना आधी थोडं म्हणजे मला असं वाटत होतं की जास्त मला असं ब्लॉक करायची इच्छा होत नव्हती का बरं काही की, पण आत्ता बाई एकदम मजा येऊ राहिली. खाली आलो तेव्हा थोडं बोर वाटत होतं, जसं चढायला लागलो ना भाई काहीच विषय नाही. रणू दादा आजच्या ह्या ट्रेकवरती तुमचं काही 2 वाक्य तुमचं काही बोलण्याचं काही इच्छा आहे का? स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. बस एका वाक्यात संपला. स्वर्गात आल्यासारखं. कुठून नरकातून स्वर्गात. शिवप्रभात भाऊ आम्हाला लीड करून राहिले. हीच त्यांची काबिलियत खूप मोठी आहे. पुढे जाऊन पॉलिटिशियन होणार आहेत, पुढे जाऊन देशाला लीड करते. पुढाकार घेतलाच पाहिजे माणसाने जीवनामध्ये. तर मित्रांनो आम्ही गडावर आलो आहे, ज्याचं नाव विसापूर गड आहे. पण त्याच्या आधी त्याचं नाव संबळगड होतं, पण ते बदलून विसापूर ठेवलं आहे. आणि खूप असा भारी किल्ला आहे, खूप छान निसर्ग आहे. आणि वर आता चाललो आहे आम्ही, छान धबधबे पण दिसत आहेत. आणि ट्रेकिंग खूप मस्त आहे, म्हणजे तुम्ही खूप एन्जॉय करू शकतात. नक्की तुम्ही या गडाला वेळ काढून व्हिजिट द्या नाही का. मित्रांनो डॉगेश आपल्या सोबतच आहे मस्तपैकी. टायगरने इथं बी साथ नाही सोडली हो. टायगर इकडे बी आला. मित्रांनो तुम्हाला एक नजारा दाखवतो. वो नजारा दिखा मी, ये मजा है ना, ये मजा मैं सबको दिखाना चाहता हूँ. त्याला परत थांबले राव, कुठं नाही दिसला का लगेच फोटो यांचं सुस्त राव. काय लागा शिवप्रभात चालला भाई साहेब. फक्त कुठं जायचं बघा तुम्ही. फक्त भाई एवढे भयान मजा येऊ राहिली ना, तुम्ही सगळ्यांनी एकदा ना एकदा तरी विसापूर ट्रेक करा भाई. एकदम क्वालिटी एकदम एक नंबर आहे भाई. मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघू शकता काय भारी वातावरण आहे, एकदम ओके भाई, विषय नाही. डॉगेश कुठे डॉगेश? पोरं काय करते ना काही नाही बसला होता वगैरे आता अरे अरे हळू हळू बाय 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 बाय. भाई आइन टाइम कैमरा चालू होता कंटेंट मिल गया भाई. कंटेंट देखो भाई जान खतरे में डाल के कैसे फोटो निकाल रहा है. देखो कंटेंट मिल गया गाइस, कंटेंट. भाऊ या बघ इकडून एवढ्या अवघड्यावरून जायचंय भाऊ. एक नंबर ट्रेक आहे भाऊ, तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही नक्की या भाऊ. तर मित्रांनो तुम्ही पाण्याचा आवाज ऐकू शकता. आणि इथून आता पायऱ्या लागलेले आहे, इथून खालपर्यंत नुसते खडगा दगड भिगड होते. आणि आता इथून पुढं पायऱ्या लागलेल्या आहेत. आता पायऱ्यावरून जायचं टाप टेप नुसतं.
आणि ते गुफा आहे मस्तपैकी छोटीशी. गुफेमध्ये काय माहिती आता काय आतमध्ये आम्ही जाणार नाहीये. आणि इथं आहे ना हनुमानरायाचं बघा मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो, दर्शन घ्या. तर मित्रांनो किल्ल्यावरती पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही बघा मावशी येतं, मावशीकडून चहा घेतला मस्तपैकी. हे बघा चहा, मस्त चहा पार्टी. आता वरती कसं आहे थंडी वाजू राहिली, लेदर जॅकेट घातलं त्याच्यामुळे आपला विषयच नाही आहे. गरम लई चहा गरम विषय काय घे ना भाई. तर मित्रांनो ह्या बघा तोफ, आईच्या गावात आहे तशी तोफ येत. गाईस खेकडा, गाईस खेकडा. कुठे 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 कुठे? हो हो अरे हो ना, ये ना तू नाही येत काय तिकडं? चल ना मग. अरे हाय माझ्या लक्षात, चल आणि चल. तर मित्रांनो आता आम्ही आणखीन पुढं एक्सप्लोअर करत चाललो आहे. एकदम मस्त पुढं काहीतरी आहे, पठार बिठार आहे. सुंदर ते गेले पुढं. हे इकडूनच मागं जायचं म्हणत होते, यांना म्हणलं अरे चाला राव चाला राव. माझं येऊ राहिलं एकदम थंडी वाजून राहिली, पण या जॅकेटमध्ये थोडंसं असलं ओके. तर मित्रांनो आता इथं मंदिरापाशी आलो आहे आम्ही. महादेवाचं मंदिर इथं मस्तपैकी या बघा, एकच नंबर भाई. बघा तुम्ही माझ्या मागं बघू शकता, विशेष खोल एकच भाई, एकच नंबर भाई, एकच नंबर. मित्रांनो शिवप्रसाद कावाची शिट्टे वाजवायचा प्रयत्न करून राहिला. शंख वाजवायला. दादा आता दादा तुम्हाला शंख वाजवून दाखवून, शंख वाजवून दाखवून तुम्ही हे करा. दादा वाजवर तू शंख वाजव दादा. तर भावांनो आता परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. थंडी तर लय बेकार वाजू राहिली, पण आता कसं आहे खाली जाणंच वाटणार आहे. गेले पुढे पोरच्या यायला थांबत नाही काय नाही. माझा ट्रायपॉड सापडला नाही, पण एक गोष्ट बरी झाली, ट्रायपॉड नव्हता ना, ती झंझट कुठं ठेवा हे करा. हातात कॅमेरा कसा काढला, व्हिडिओ काढला, डबल ठेवून द्या, असं सीन झाला आज एकदम भारीमध्ये. आणि या डाव्या पायाची लेस नाही ना, याच्या आईला एवढा त्रास दिला ना, 5-5 मिनिटांनी लेस नाही उरायली. चलो भाई, लकानला मिस करून राहिला भाई, लकान ब्लॉग बघ भाई, तुला खरंच मिस केलं भाई. मित्रांनो माझ्यासाठी ना चढणं काहीच मुश्किल नाही आहे, पण मला उतरणं मुश्किल वाटतं. कारण काय माझे शूज आहेत ना, शूज असं खाली प्रेशर असतो ना, तर माझ्या अंगठ्यांना ना असं ते लय दाब पडतो त्याच्यावरती समोरचा, तर ते त्या बाहेर विषय होऊन जातो. त्याच्यामुळे मला खाली उतरायला आहे ना लय कसं तरी वाटतं. पण कसं आहे, हे शूज घालून दुसरे शूज मी घालून येऊ शकत नाही. कुठले शूज जरी घातले ना तरी तोच इश्यू होतो. त्याच्यामुळे मग राजगडला तर मी डायरेक्ट शूज हातात घेऊन खाली उतरलो होतो, एवढे हाल झाले होते. आणि इथे पाणी आता काय माहिती कसं करायचं, झालं बघू. आईच्या गावात भिडायचं नाही, आपलं घाबरायचं नाही, भिडायला डायरेक्ट. तर मित्रांनो आता एकदम बेकार थंडी वाजते ना, आम्ही खाली उतरलो आणि आता आम्ही चाललो वापस इकडे वरती. इकडे वरती आहे विसापूर किल्ला. भाई एवढा भारी ट्रेक आहे ना, ट्रेकच्या बाबतीत तर भाई 10 on 10 आहे. ट्रेक तर एकच नंबर आहे किल्ल्याचा. मी बोलतोय रेकॉर्ड होतोय का? आवाजाचा लेवलवर कुठे गेला याच्या आवाला. Just wiggle your hips and shake your chest. Just wiggle your hips and shake.